व्यक्तीच्या विवाहासाठी प्रोत्साहनपर विवाह योजना अंमलात आणली जाणार आहे। या संदर्भाची महत्त्वपूर्ण माहिती समाज कल्याणच्या आयुक्ता माननीय सुलोचना सोनवणे यांनी दिली। आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर दिव्यांग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेअंतर्गत दिव्यांग अव्यंग विवाह केलेल्या जोडप्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले। सन 2024-25 मध्ये 17 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 6 लाभार्थ्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती व एक सुदृढ व्यक्तीने विवाह करणे गरजेचे आहे। विवाह केलेल्या जोडप्यांना सदर विवाहासाठी अनुदान प्राप्तीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर येथे लग्न झाल्यापासून 1 वर्षाच्या आत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे। सदर प्रस्ताव सादर करताना विहित नमुन्यातील अर्ज, विवाह नोंदणी दाखला, वर वधू यांचा शाळा सोडल्याचा दाखला, वर अथवा वधूचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, वधूवराचे एकत्रित फोटो, 2 प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र, सुदृढ असलेल्या व्यक्तीचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सुदृढ असल्याचे फिटनेस प्रमाणपत्र, वधूवराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वधूवरांचे संयुक्त बँक खाते, वधूवराचे पोस्टाचे संयुक्त खाते, वधूवराचे प्रतिज्ञापत्र, विहित नमुन्यातील परिपूर्ण व बिनचूक अर्ज, विवाह झाल्यापासून 1 वर्षाच्या आत जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जिल्हा परिषद सोलापूर येथे सादर केल्यास लाभार्थ्यास अनुदानाचे वाटप करण्यात येईल। सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त विवाह केलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन सुलोचना सोनवणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे।